मित्रांनो, बाळूमामाचा भंडारा आणि भाकणूक सगळ्या देशाला परिचित आहे आणि ती भाकणूक नेहमी खरी होताना दिसत आहे. राजकारणामध्ये भूकंप होणार, इस्लामिक राष्ट्रे पेटणार. सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशामध्ये महागाई वाढत आहे. जगातील इस्लामिक राष्ट्रे पेटून उठतील, आपापसामध्ये युद्ध करतील, मोठं नुकसान होईल. देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल. साखर कारखान्याचा मॅनेजर आनंदात राहील. कोरोनापेक्षा मोठा आजार येईल. 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडेल. कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठं भगदाड पडेल, अशी भाकणूक आज झाली. आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये त्यांचा भाकणुकीचा कार्यक्रम झाला. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने या भाकणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आदमापूर हे गाव प्रति पंढरपूर होईल. होईल 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 जलप्रलय होईल. कर्नाटकाच्या जलाशयाला मोठं भगदाड पडल. जातीवाद वाढेल. राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेमध्ये येईल. रेल्वे, विमाने, मोठ्या वाहनांचे अपघात होतील. कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होणार. छोटे पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये मोठे होतील. देशात मात्र कमळ फुलणार. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. जगात सत्य फासावर जाणार. 12 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल. तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल. 35 वर्षाचं म्हातारपण येईल, अशी भाकणूक पार पडली. कोरिया जगासाठी घातक ठरतील. चीन भारतावर आक्रमण करेल. भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होईल. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील. पाकिस्तानचा 4था हिस्सा कोणी काबीज करेल. राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील. तुरुंगात जातील. महागाईचा भस्मासूर वाढेल. जनता हैराण होईल. भाववाढीने जगणं मुश्किल होऊन जाईल. मेघराजा ताळतंत्र सोडेल. सुनामी वादळ येईल. मोठं नुकसान होईल. भूकंप होतील. जनतेला नुकसानीचा सामना करावा लागेल. जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील. मनुष्य जंगलात राहायला जाईल. 12 कोसावर दिवा दिसेल. गाव बाजार येईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तेजी मंदीत राहतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. भारत मातेचा जय जयकार करा. मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन. पुण्यापेक्षा पाप वाढलं आहे. मानवाला 18 प्रकारचे आजार पडते. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. मानवाचं आयुष्य कमी होईल. 12 वर्षाची मुलगी आई बनेल. मित्रांनो, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत बाळूमामाचा भंडारा उत्सव पार पडला. या उत्सवाला लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे एक ठिकाण आहे. तर या यात्रेतील भाकणूक ऐकण्यासाठी पंचक्रोशी राज्यभरातून भाविक आदमापूर येथे दाखल झाले होते. आजवर झालेल्या अनेक भाकणुकीत जवळपास तेच घडत आलेलं आहे. यंदाही अशीच धडकी भरवणारी भाकणूक झाली. गल्लीपासून ते जगात काय होईल याचा सार या भाकणुकीमध्ये मांडला गेला. या यात्रेत कृष्णात डोने महाराजांनी भाकणूक केली बघा. आणि सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आतापर्यंत जी भाकणूक झाली त्या बहुतांशी खऱ्या ठरलेल्या आहेत. आणि या भाकणुकीमुळे राज्य सरकारच नव्हे तर प्रत्यक्ष नरेंद्र मोदी सुद्धा हादरून गेलेले आहेत. कारण त्यांनी केवळ भारताविषयीच नव्हे तर संपूर्ण जगाविषयी भाष्य केलेलं आहे. जगामध्ये कुठं कुठं काय होणार, पाकिस्तानमध्ये काय होणार, चीन काय करणार, इस्लामिक राष्ट्रे काय करणार, या सगळ्याविषयी सांगितलेलं आहे. एवढंच नाही, आपल्या देशांतर्गत ज्या समस्या आहेत, महागाई असेल, पेट्रोल असेल किंवा मुलामुलींची समस्या असेल, अशा अनेक समस्यावर त्यांनी भाकणूक केलेली आहे. भविष्य वर्तवलेलं आहे. आणि आदमापूर हे ठिकाण पंढरपूर सारखं महत्व त्याला प्राप्त होईल असंही सांगितलेलं आहे. आणि तिथं उसळणारी लाखो लोकांची जर गर्दी पाहिली आणि ते एक महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून कर्नाटक असेल किंवा अजून अन्य राज्यातून सुद्धा बाळूमामांचे लाखो नाही करोडोमध्ये भक्त असणारे लोक आता तिथं येत आहेत. आणि जर भक्तांची संख्या करोडोमध्ये जर असेल तर हे ठिकाण साधंसुधं नाही, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ही भाकणूक संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, कर्नाटकामध्ये आणि अन्य राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला श्री संत बाळूमामांच्या या भाकणुकीबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचे अनुभव काय आहेत? तुम्हाला खरंच वाटतं का ही भाकणूक खरी होती की नाही होत? किंवा असे अंदाज वर्तवले जातात आणि त्यातील काही खरे होतात, काही खोटे होतात? नेमकं काय तुम्हाला काय वाटतं? जर भाकणूक भविष्यवाणी जर सांगितली जात असेल तर ती 100% खरी व्हायला पाहिजे. परंतु
अनेक त्यातील भाकणूक आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत, त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? अनेकांची श्रद्धा बाळूमामावर आहे. आपल्या देशामध्ये अनेक साधू संत होऊन गेलेले आहेत आणि अगदी त्याच पद्धतीने बाळूमामा हे एक फार फार मोठे संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांना मानणाऱ्यांची संख्याही करोडोमध्ये आहे. याच्या अगोदर सुद्धा अनेक भाकणुकी झालेल्या आहेत आणि त्यामुळे या भाकणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की मांडा.